नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमच्या पण मोबाईलवरती CSC मानधन योजना ₹3,000 असा काही मेसेज आले आहे का? तर मित्रांनो, हा मेसेज म्हणजे नेमकं काय आहे आणि ही योजना नेमकं काय आहे आणि ही कशी चालू करायची आहे? सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर आपल्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता इथे काही पॉइंट वाईज जी माहिती आहे पहिली तुम्हाला ती क्लिअर करून देतो आणि त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा आहे, पात्रता आणि क्रायटेरिया काय राहणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता सर्वप्रथम मित्रांनो, ही एक केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. याच्यामध्ये काय असतं तर 60 वर्षानंतर तुम्हाला ₹3,000 पेन्शन चालू करण्यात येत असते. म्हणजेच मित्रांनो, महिन्याला तुम्हाला ₹36,000 एकूण मिळत असतात. सरकार यामध्ये आणखीन योगदान टाकत असतं. आता ही योजना थेट श्रम म्हणजेच ज्यांचे ई-श्रम कार्ड बनलेले आहेत आणि जर बनलेले नसेल तर लवकरात लवकर ई-श्रम कार्ड काढून घ्या तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये, सायबर कॅफेमध्ये जाऊन. आता ही PM-SYM प्लस ई-श्रम कार्ड हे दोन्ही मिळून योजना तयार करण्यात आलेली आहे. आता याच्यासाठी कोण कोण पात्र आहे आता हे लगेच आपण बघून घेणार आहोत. सर्वप्रथम इथं वयाची अट देण्यात आलेली आहे तुम्हाला 18 ते 40 वर्षे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला काय असतं की वयाप्रमाणे जे काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामधून 40 वर्षापर्यंत कट होत असते. ही रक्कम 200 ते 400 रुपयामध्येच कट होत असते प्रत्येक महिन्याला आणि त्याच्यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला ही पेन्शन चालू होत असते. आता याच्यामध्ये कोण जे नागरिक आहे ते पात्र असते, जसं की मजूर, बांधकामगार, रिक्षा चालक, शेतमजूर आणि घरकाम करणारे. म्हणजेच मित्रांनो, याच्यामध्ये ज्यांचा PF कटत नाही म्हणजे जे कंपनीमध्ये जॉबला नाही तेच या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात. आता इथं अटी शर्ती व कागदपत्रे देण्यात आलेले आहे. आता उत्पन्न काय लागणार आहे तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न जे आहे तर 15,000 पेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता याच्यामध्ये इतर काय तर तुमचं ESI आणि EPFO हा आहे तो कटत नसावा. त्याच्यानंतर जे लागणारे कागदपत्रे काय लागणार आहे तर आधार कार्ड लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे आणि तो लिंक पाहिजे तुमच्या बँकेशी आणि बँक खातं एक लागणार आहे. आधार बँक सीडिंग पाहिजे आणि ई-श्रम कार्ड आणि तुमच्या व्यवसायाची थोडीफार माहिती इथे लागत असते. तर मित्रांनो, या योजनेमध्ये जमा पैसे कसे करायचे? आता तुम्हाला दर महिन्याला थोडी रक्कम ही म्हणजेच ₹55 पासून सुरुवात होत असते. वयाच्या प्रमाणे ही पैसे तुमच्या बँकमधून जे नॅच खातं करत असतो त्याच्यातून ही पैसे कट होत असतात आणि हे 60 वर्षापर्यंत जमा करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला 60 वर्षानंतर ₹3,000 पेन्शन मिळत असते. जर फॅमिलीमध्ये भविष्यामध्ये जर रिटायरमेंट झाली किंवा कोणी जर देत पावलं तर त्यांचे जे नॉमिनी असतात त्यांना ही 50% रक्कम दिल्या जाते. तर मित्रांनो, तुम्ही आता याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या YouTube चॅनल मराठी माहितीवाला इथे तुम्हाला याच्या पहिले एक व्हिडिओ अपलोड केलेला दिसेल, तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी संपूर्ण प्रोसेस अर्ज करण्यापासून ते शेवटपर्यंत फॉर्म सबमिट करण्यापर्यंत सांगितले आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही पण तुमच्या मोबाईलवरून हा अर्ज करू शकता. जर अर्ज करायला जमलं नाही तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज करू शकता. तर लवकरात लवकर हा अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात. त्याच्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पण जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना पण या योजनेचा लाभ भेटला पाहिजे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.